आणि या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुंबईमधून कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत, पुण्यामधून निलेश खरमरे, तसंच कोल्हापूरवरून प्रताप नाईक, नाशिकवरून सागर गायकवाड, अमर काणे नागपूरवरून जोडले गेले आहेत आणि संभाजीनगरमधून विशाल करोळे हे आमचे सगळे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुरुवातीलाच आपण कृष्णात यांच्याकडे जाणार आहोत। कृष्णात, अवघा 1 तास उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उरलेला आहे। काय वाटतंय, किती यश आलेलं आहे या नेत्यांना बंडखोरांचं बंड थंड करण्यात? जितक्या प्रमाणात यश अपेक्षित होतं तितकं आलेलं पाहायला मिळत नाही, कारण अनेक बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज हे कायम ठेवल्याचं पाहायला मिळतं। खास करून मुंबईत पाहायला गेलं तर शिवसेना ठाकरे गट असू दे किंवा मनसे या ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, काही अपवाद वगळता कोणीही उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही। त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला गेला, अनेक नेत्यांकडून त्यांना फोन लावले गेले, परंतु तरी देखील या संदर्भातली आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केल्यानंतर काही जण तर नॉट रिचेबल आहेत। त्यामुळं अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज जे आहेत वरिष्ठ नेत्यांनी सांगून देखील मागे घेतलेलं नाही। त्यामुळं मुंबईत अनेक ठिकाणी अनेक पक्षांचे बंडखोर हे या निवडणुकीच्या रिंगणात राहणार असल्याचं आता स्पष्ट होणार आहे। केवळ 1 तास उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उरलेला आहे, परंतु अनेक पक्षामध्ये खास करून शिवसेना ठाकरे असतील, मनसे यामध्ये असू दे किंवा काँग्रेस असू दे, या काँग्रेस असू या पक्षामध्ये सर्वाधिक जास्त बंडखोरी असलेली पाहायला मिळते। सर्वात जास्त बंडखोर तर भाजपमध्ये मुंबईत असलेलं पाहायला मिळत आहेत, कारण केवळ दक्षिण मध्य मुंबईमध्ये जवळपास 27 बंडखोर हे भाजपकडून लढत आहेत। त्यामुळं मुंबईत जर आकडा बघायचा गेला तर हा आणखी वाढू शकतो। त्यामुळं सर्वाधिक जास्त बंडखोरी ही भाजप पक्षामध्ये झालेली पाहायला मिळते, कारण सत्ता भाजपकडे आहे, राज्यातले असू दे, केंद्रातले असू दे, आणि सत्ता परत भाजपकडे येईल एक अपेक्षा या दृष्टिकोनातून जे उमेदवार आहेत त्यांची संख्या वाढलेली पाहायला मिळते किंवा इच्छुक उमेदवारांची संख्या वाढलेली होती। त्यामुळे सर्वांनाच खुश करणं भाजपला जमलेलं नाही आणि यातूनच अनेक बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळं आता 1 तासाभरामध्ये कितपत यश राजकीय पक्षांना येतं हे पाहणं कृष्णात केवळ 1 तास उरलेला आहे, त्यामुळे 1 तासामध्ये नेमकं किती यश आता राजकीय पक्षांना येतंय पाहावं लागणार आहे। यानंतर आपण नागपूरमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत आहेत। अमर, सकाळपासून आपण पाहिलेलं होतं की किसन गावंडे यांची नाराजी दूर करण्याचे कशाप्रकारे प्रयत्न केले जात होते, त्यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी कसे प्रयत्न केले जात होते आणि त्यांना समर्थकांकडून कशाप्रकारे अडवलं जात होतं, अखेर त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे। काय घडते सध्या नागपूरमध्ये? त्यांनी तर अर्ज मागेच घेतलाय, पण अनेकांनी भाजपातला अर्ज मागे घेतलाय। स्वतः थेट आपल्यासोबत शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी जी आहे, दयाशंकरजी, कोणी अर्ज मागे घेतलाय? मोठी बंडखोरी होती भाजपात। त्याला बंडखोरी नाही, नाराजी म्हणावी लागेल। बंडखोरी त्याला म्हणतात जे ऐकत नाही पक्षाचा। त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली, फॉर्म भरले, पण त्यांना समजावून जवळपास भरलेले फॉर्मपैकी 95% पेक्षा जास्त लोकांनी आपले फॉर्म परत घेतले आहे आणि सध्या उरलेल्यांसाठी प्रयास सुरू आहे। कोण म्हणजे प्रमुख जे नाराज होते त्यांच्यामध्ये कोणी परत घेतले? भास्कर पराते आहे, राजेंद्र धकाते आहे, सुबोध आचार्यजी आहेत, किसन गावंडेजी आहेत, या सगळ्यांनी आपले फॉर्म परत घेतले आहे। खरं तर माजी महापौरांचे पती सुद्धा रिंगणात होते, नंतर तिकडे सुनील अग्रवाल सुद्धा होते, धीरज चव्हाणचा दुसरा फॉर्म। सुनीलजी सोबत बोलणं सुरू आहे, मला वाटतं त्याच्यातही यश येईल। आणि विनायकराव स्वतः सिनियर आहे, त्यांच्या नेतृत्वात पक्ष काम करते। विनायकराव सुद्धा चांगला निर्णय घेतील अशी मला खात्री आहे। तर आपल्यासोबत शहराध्यक्ष भाजपाचे होते, त्यांचा दावा आहे की 90% जास्त जे नाराज होते त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे। प्रत्यक्ष चित्र जे आहे ते 3 नंतर स्पष्ट होईल, पण काही नाराज असल्याचे अजूनही दिसून येत आहे। त्याचं एक सुनील अग्रवालांचं अजूनपर्यंत चर्चा सुरू आहे, जसं विनायक डेहनकर माजी महापौर आहे, अर्चना डेहनकर त्यांचे पती, त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा सुरू आहे। अखेरचा 1 तास राहिलाय आणि अगदी थोड्याच वेळात संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील नागपूर महानगरपालिकेचं संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। नक्कीच अमर, आता यानंतर आपण संभाजीनगरमध्ये जाणार आहोत। संभाजीनगरमधून आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, सध्या संभाजीनगरमध्ये काय चित्र दिसतंय? ज्या प्रकारे पक्षांना अपेक्षित होतं त्या प्रकारे यश येताना दिसतंय का?
खरं तर अपेक्षित यश येत आहे असा दावा प्रत्येक पक्ष करतोय. मी यावेळेस संभाजीनगरच्या भाजपच्या प्रचार कार्यालयात आहे आणि या प्रचार कार्यालयात सकाळपासून नेते मंडळी असे बसलेले आहे. प्रत्येकाच्या हाती फोन आहे आणि प्रत्येकजण नाराजांना फोन लावून उमेदवारी अर्ज मागे घ्या अशा पद्धतीचं सांगतोय. भाजपमध्ये संभाजीनगरमध्ये सगळ्यात मोठा बंड झालं होतं. जवळपास 86 नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे, तर जवळपास 40वर कार्यकर्ते हे इतर पक्षात गेले आणि तिथून एबी फॉर्म घेऊन त्यांनी तिकीट मिळवलं आहे. त्यामुळं जवळपास 125 ते 150 जण भाजपमधून फुटले असं आपल्याला म्हणता येईल आणि या सगळ्या नाराजांना यांचं बंड शमवण्याचे प्रयत्न भाजपमध्ये सुरू आहे. स्वतः मंत्री अतुल सावे या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्या बाजूला खासदार भागवत कराड सुद्धा बसलेले आहेत आणि ही सगळी मंडळी प्रत्येकाला फोन करताय आणि अर्ज परत घ्या त्यासाठी त्यांना आश्वासनं देणं सुरू आहे. भाजपचा दावा आहे की आतापर्यंत 90% लोकांनी ऐकलेलं आहे आणि ते अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि किंबहुना ते घेतील. मात्र एक गोष्ट महत्त्वाची आहे, ज्यांनी अपक्ष अर्ज भरले त्यांनी जरी माघारी घेतली तरी सुद्धा जे इतर पक्षात गेले, ज्यांनी एबी फॉर्मवर घेतले आणि आता ते निवडणूक लढत आहेत, त्या सगळ्यांना शांत कसं करायचं हा मोठा प्रश्न भाजपचा आहे. त्यामुळं भाजपसमोर निश्चितपणे एक मोठं आव्हान आहे आणि ते कायम आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता कुठलीही नाराजी राहिली नाही. सर्व पक्षांनी म्हणजे ज्यांनी अपक्ष अर्ज भरले होते त्या सगळ्यांनी माघार घेतल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता कुणीही बंडखोरी केलेली नाही, सगळ्यांनीच माघार घेतली आहे असा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यामुळं नेते स्पष्टपणे जितके बंडखोर होते त्या सगळ्यांनी माघार घेतली असल्याचा दावा करताय. मात्र खरं चित्र हे 3 वाजता स्पष्ट होईल आणि त्यानंतर जी यादी पुढे येईल त्यातून कळेल कुणी माघार घेतली आहे आणि कोण खोटा दावा करता येते. जी नक्कीच विशाल, काल याच ठिकाणी मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळालेलं होतं.